नमस्कार मित्रो, आजच्या या फार्मसी MCQ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रेल्वे फार्मसिस्ट 2024साठी ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी या सब्जेक्टमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. आज तुम्ही नोट डाऊन करू शकता. पहिला प्रश्न आहे, ॲज इन द आर्म अँड लेग ब्लड फ्लो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी अँड इज प्रिव्हेंटेड फ्रॉम फ्लोईंग ब्लॅक बाय ऑप्शन ए the extremely low pressure of venous blood, option B wall, option C movement in the surrounding muscles, option D the narrowing down of the lumen of veins by the contraction of muscle layering comprising their wall. Option B is correct, wall. Question number 3rd, about of the total calcium present in the human body is in the blood. About how many percents total calcium present in the human body in blood? About 1% total calcium present in blood, also in muscles and tissue also. So the correct answer is option D, 1%. Question number 4, the heart is covered by the membrane called. Heart is covered by membrane called. Option A epidermis, option B dermis, option C epicardium, option D pericardium. Correct answer is option D, pericardium. Question number 5, duodenum is situated. Option A at the uppermost part of the small intestine, option B near the lungs, option C in the brain, option D at the tail end of the intestine. Duodenum is situated, option A is correct, at the uppermost part of the small intestine. Question number 6, which of the following is not a bone in a human body? Which is not bone in human body? Option A sternum, option B humerus, option C pericardium, option D tibia. प्रश्न विचारला आहे की कोणतं बोन नाही आहे ह्युमन बॉडीमधलं, तर पेरिकार्डियम आहे. पेरिकार्डियम ही ते हार्टची मसल्स आहे जे हार्टला कवर करते. त्याच्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट होणार. Question number 7, myocardium is a special muscle tissue found only in the option A is brain, option B heart, option C stomach, option D lungs. Myocardium is a special muscle tissue जी फाउंड होते हार्टमध्ये. ते मिडल मायोकार्डियम ही एक मिडल लेअर आहे हार्टची, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 8, द ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ इंडियन इज. हे माहीत असेल तुम्हाला. ऑप्शन ए 46 इयर, ऑप्शन बी 56 इयर, ऑप्शन सी 66 इयर्स, ऑप्शन डी 76 इयर्स. तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी 66 इयर्स. Question number 9, oxytocin is the hormone released from. ऑक्सिटोसिन हार्मोन हा कुठून रिलीज होते? ऑप्शन ए अँटेरियर लोब ऑफ पिच्युटरी, ऑप्शन बी पार्स इंटरमिडिया, ऑप्शन सी पोस्टेरियर लोब ऑफ पिच्युटरी, ऑप्शन डी इन्फंडिबुलम. तर याचा करेक्ट आन्सर हा पोस्टेरियर लोब ऑफ पिच्युटरी. आणि ऑक्सिटोसिन हार्मोन हा प्रोड्यूस होते हायपोथॅलॅमसमध्ये, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10, विच इज हायली परफ्यूज ऑर्गन इन द बॉडी. विच इज हायली परफ्यूज ऑर्गन इन द बॉडी. ऑप्शन ए लिव्हर, ऑप्शन बी हार्ट, ऑप्शन सी ब्रेन, ऑप्शन डी लंग्स. तर करेक्ट आन्सर आहे ब्रेन. जे ब्रेन आहे ते 2% बॉडी वेट कवर करते, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11, हाय काउंट ऑफ WBC इज अन इंडिकेशन ऑफ. ऑप्शन ए इन्फ्लुएन्झा, ऑप्शन बी मिझलेस, ऑप्शन सी ल्युकेमिया, ऑप्शन डी टायफॉईड. तर करेक्ट आन्सर आहे ल्युकेमिया, ज्याला ब्लड कॅन्सरसुद्धा म्हणतो आपण, किंवा बोन मॅरो डिसीज पण म्हणतो, हे लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 12, द नॉर्मल rhythmical impulse is generated from which point in the conductive system of heart. नॉर्मल रिदमिकल इम्पल्स हा कुठून जनरेट होतो कंडक्टिव्ह सिस्टम ऑफ हार्टमधलं असं विचारलं आहे. तर ऑप्शन ए आहे ॲट्रिओ वेंट्रिक्युलर बंडल, ऑप्शन बी सिनोॲट्रियल नोड, ऑप्शन सी पर्किंजे फायबर, ऑप्शन डी ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. करेक्ट आन्सर आहे सिनोॲट्रियल नोड. तर नॉर्मल रिदमिकल इम्पल्स इज जनरेटेड फ्रॉम सिनोॲट्रियल नोड ऑफ कंडक्टिव्ह सिस्टम ऑफ हार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट टार्सल बोन. टार्सल बोन म्हणजे लार्जेस्ट टार्सल बोन. ठीक आहे. ऑप्शन ए क्युबॉइड, ऑप्शन बी नेव्हिक्युलर, ऑप्शन सी कॅल्कॅनियस, ऑप्शन डी टॅलस. करेक्ट आन्सर आहे कॅल्कॅनियस. कॅल्कॅनियस म्हणजे जे पायाची हील असते ना त्याला म्हटलं जाते, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग फूड सोर्स हॅज द हायस्ट मीन आयोडीन कंटेंट. आयोडीन सर्वात जास्त कशामध्ये असते असं विचारलं आहे. ऑप्शन ए व्हेजिटेबल, ऑप्शन बी सी वॉटर फिश, ऑप्शन सी फ्रेश वॉटर फिश, ऑप्शन डी मीट. मीन आयोडीन कंटेंट फूड सोर्स विचारला आहे. तर ऑप्शन बी करेक्ट आहे, सी वॉटर फिश. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्शन बी क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग इज इन द नॉर्मल रेंज ऑफ वेट ऑफ द राईट लंग्स इन ॲन ॲडल्ट. राईट लंग्सचं वेट विचारलं आहे नॉर्मल रेंज. तर त्याचं उत्तर आहे 625 ग्राम. ऑप्शन बी करेक्ट आहे 625 ग्राम. आणि लेफ्ट लंग्सचं असते, त्याची रेंज आहे 112 ते 675 ग्राम. ठीक आहे. हे लिहून ठेवा तुम्ही. त्यासोबतच बाकीचे ऑर्गन्सचं पण तुम्ही लिहून ठेवा. ते इंटरनेटवर सर्च केलं की मिळून जाते, जसं की ब्रेन, लिव्हर, राईट किडनी, लेफ्ट किडनी एट्सेट्रा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 16 हा इम्पॉर्टंट आहे आणि खूपदा विचारला गेला आहे. द HCl as the hydrochloric acid in stomach is secreted by which type of cell. हायड्रोक्लोरिक ॲसिड स्टमकमध्ये कोणती सेल सिक्रेट करते. ऑप्शन ए म्युकस नेक सेल्स, ऑप्शन बी एंटेरोक्रोमॅफिन सेल्स, ऑप्शन सी एंटेरोक्रोमॅफिन लाईक ECL सेल, ऑप्शन डी परायटल सेल. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी परायटल सेल. क्वेश्चन नंबर 17, हाउ मेनी कोकिजियल वर्टेब्रा फ्यूज टू फॉर्म कोकिक्स बोन. ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 6. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 4. 4 कोकिजियल वर्टेब्रा फ्यूज टू फॉर्म कोकिक्स बोन. याच्यामध्ये आणखी लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. 7 सर्वायकल बोन असते, 12 थोरॅसिक बोन, 5 लंबर बोन, 5 सॅक्रल बोन आणि 4 जे आहे ते कोकिजियल वर्टेब्रा फ्यूज टू फॉर्म कोकिक्स बोनमध्ये 4 असते. असे टोटल 33 बोन्स त्या वर्टेब्रामध्ये असते, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 18, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH हार्मोन और थायरोट्रोपिक हार्मोन इज सिक्रेटेड बाय व्हिच ग्लँड. कोणती ग्लँड TSH आणि थायरोट्रोपिक हार्मोन रिलीज करते. तर याचा करेक्ट आन्सर आहे अँटेरियर पिट्युटरी. ऑप्शन डी हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 19, विच ऑफ द फॉलोइंग चेंबर ऑफ हार्ट रिसीव वेनस ब्लड फ्रॉम द होल बॉडी. वेनस ब्लड म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण रिसीव करते. हार्ट. ठीक आहे. हार्टचा कोणता भाग रिसीव करते. ऑप्शन ए लेफ्ट वेंट्रिकल, ऑप्शन बी राईट ॲट्रियम, ऑप्शन सी राईट वेंट्रिकल, ऑप्शन डी लेफ्ट ॲट्रियम.
करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी राईट ॲट्रियम. क्वेश्चन नंबर 20 हा शेवटचा प्रश्न आहे. DNA replication and transcription is the function of which subcellular organelle? ऑप्शन ए एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ऑप्शन बी गोल्गी बॉडी, ऑप्शन सी न्यूक्लियस, ऑप्शन डी लायझोझोम. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी न्यूक्लियस. हे झाले आहे मित्रो आपले 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तुम्हाला नोट डाऊन करायचं असेल तर करू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. करायचं असेल तर सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन MCQ आणि ते फार्मासिस्ट रेल्वे फार्मासिस्टसाठी खूप उपयोगी पडेल तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू.